बुलेटिनची सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी आपण करूयात। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भातली सुप्रीम कोर्टातली जी सुनावणी आहे ती 11 वाजल्यानंतर सुरू होणार आहे। काल सुनावणी होणार होती ती पुढे ढकलली, आज सुनावणी होणार आहे असं स्पष्ट झालेलं होतं। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही महत्त्वाची सुनावणी जी होणार आहे तिच्याकडे सगळ्या राज्याचं देशाचं लक्ष लागलंय। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा होतो या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला तो निर्णय उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला मान्य नाही, त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान त्यांच्या आदेशाला दिलेलं आहे आणि याच संदर्भात आज सुनावणी होणार आहे। 11 नंतर काय घडामोडी सर्वोच्च न्यायालयामध्ये घडतात या सुनावणी संदर्भातल्या त्याचे अपडेट आपण घेत राहणार आहोत। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। या भेटीमागचं कारण अजून समोर आलेलं नाहीये। खासदारांनी अचानक अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर सुद्धा या खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटायला गेलेले होते। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। या दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी इतर खासदारांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलेलं आहे। मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील देणगी निधी आणि दागदागिन्यांशी संबंधित कथित अनियमिततेच्या संदर्भात एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या 5 वर्षात मंदिराच्या दानपेट्यांमध्ये जमा झालेल्या रोख देणग्या तसंच सोने चांदीच्या दागिन्यांचं ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत। चौकशीच्या या आदेशामुळे मंदिर प्रशासन आणि संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली आहे। सरकारच्या या निर्णयामुळे देणग्यांची चोरी आणि अपहार यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई निश्चित मानली जाते। मुंबईतलं सगळ्यात प्रसिद्ध असलेलं असं मंदिर सिद्धिविनायकाचं मंदिर मुंबईतच नव्हे महाराष्ट्रभरात देशात याची ख्याती आहे। मंदिर न्यासाच्या विश्वस्तांनी एकनाथ शिंदेंना एक पत्र दिलेलं होतं की दर महिन्याला कोट्यवधी रुपयाचा अपहार दानाच्या रुपयांमधून झालेला आहे, तर या सगळ्याची चौकशी व्हावी। विरोधक सत्ताधारी सगळ्यांनी एकमेकांवर आरोप केले। त्या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ट्रस्टी आए हैं तो उन्होंने मुझे बताया कि कैसे कैसे बढ़ गई है। 1 साल के अंदर 35% की बढ़ोतरी हुई है। इसका मतलब उनका ही कहना है, उनकी मांग है कि पिछले 5 साल की जब वो ट्रस्टी का जो पीरियड है उसके पहले जो चोरियां हुई है उसमें कई लोगों को अरेस्ट हुई है, कई लोगों को सस्पेंड कर दिया है, कई लोगों को जेल में डाल दिया है। तो उनकी मांग थी कि उनकी सबकी जांच हो और दूध का दूध पानी का पानी हो। उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या बीड दौऱ्यावेळी पत्रकार परिषदेवरून झालेल्या वादाचं खापर धनंजय मुंडे पत्रकारांवर फोडण्याचा प्रयत्न करतायत। सुनेत्रा पवारांचं निवेदन संपल्यानंतर न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रश्न विचारला, पण त्यांना मध्येच थांबवून धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद आटोपती घेतली। या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल झाला। काँग्रेसनं तोच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि टीका केली। तसंच काँग्रेसनं धनंजय मुंडेंच्या याच कृतीला हुकुमशहा म्हणत धनंजय मुंडेंवर टीका केली। पण धनंजय मुंडेंनी या दोन्ही मुद्द्यांवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना जबाबदार धरलं। जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विचारणं हे पत्रकारांचं काम आहे। न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींनी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुनेत्राताईंना प्रश्न विचारला होता। कदाचित धनंजय मुंडेंना तो रुचला नसावा म्हणून त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा खापर पत्रकारांवर फोडण्याचा प्रयत्न केलाय। पण धनंजय मुंडे पत्रकारांनी प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर वातावरण खराब होतं का? याचं जरा उत्तर द्या। बीडमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पालकमंत्री म्हणून सुनेत्राताई पवारांना जर प्रश्न विचारले तर यातून वातावरण खराब कसं काय होतं हे जरा समजून सांगा
असे पत्रकार सुद्धा आता प्रश्न विचारतायत धनंजय मुंडेंना। न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावरून हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे। बीडमध्ये त्या पत्रकार परिषदेच्या वेळी नेमकं काय घडलं आपण पाहूयात। तर त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आभार। दरम्यान या व्हायरल व्हिडिओवरून धनंजय मुंडेंनी पत्रकारांवर खापर फोडताना काय म्हटलं तेही बघा। बीड जिल्ह्याच्या माध्यमांच्या बाबतीत मी स्वतः ट्विट केलं की 90 नाही 95% प्रतिनिधी प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अतिशय चांगलं काम करतात, फेअर काम करतात, पण काही मंडळींना मात्र बीड जिल्ह्याचं वातावरण सहजासहजी निवडू द्यायचं नाही। जातीपातीचं ज्या पद्धतीचं राजकारण चालू ठेवायचं आहे त्याच्यासाठी ते तुझबरही त्यांचे प्रयत्न कमी पडू देत नाहीत। उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे। तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला। कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत। त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही। खरं तर आमच्या सुरेशचं वर्षभराचं वार्तांकन तुम्ही बघा, किती पारदर्शकपणे तो बीडमध्ये राहून काम करतोय याची तुम्हाला प्रचिती येईल। आणि त्यानेच प्रश्न विचारलेला होता ज्याला नाव घेऊन मुंडेंनी थांब म्हणून म्हटलेलं आहे की विचारू नको सुरेश थांब असं त्याला म्हटलेलं आहे। काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवरून वातावरण जेव्हा तापलं तेव्हा अखेर सुनेत्रा पवार यांनी यावर उत्तर दिलंय। त्या काय म्हणाल्या बघा। नाही हे खूपच खराब बाब आहे। ही आज म्हटली अच्छा मी अपडेटेड नाहीये, पण ज्यांनीही हे म्हटलं तर त्यांना हे लक्षात यायला पाहिजे ती काही त्या सक्षम स्त्री आहेत ज्या मागे उभ्या होत्या दादांच्या, ज्याच्यामुळे दादा आपल्या समोर येऊ शकले आणि त्यांनी घर सांभाळलं, त्यांची एरिया सांभाळली, तेव्हा दादा बाहेर अजून फिरू शकले आणि आपलं नाव कमावू शकले। काँग्रेसने सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवरून अमृता फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। सुनेत्राताई सक्षम आहेत असं त्या म्हणाल्या आणि त्याचबरोबर गुंगी गुडी असा कुठल्याही महिलेचा उल्लेख करणं हे योग्य नाही असंही त्या म्हणाल्या। पुढे जाऊया, छत्रपती संभाजीनगर मधल्या अभिजित दिपकेच्या निवासस्थानी कॉक्रोच जनता पार्टीची 2 दिवसाची रणनीती बैठक होती आहे। आज आणि उद्या ही रणनीती बैठक होणार आहे। पक्षाची पुढची राजकीय दिशा काय, आगामी आंदोलनं कुठल्या विषयांवरून करायची, संघटन विस्तार कसा करायचा, अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर या 2 दिवसाच्या रणनीती बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या बैठकीकरता दिल्लीहून सौरव दास याच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। या बैठकीमध्ये होणाऱ्या निर्णयांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर अभिजित दिपके आजारी आहे, त्याच्यावर घरीच उपचार सुरू आहेत असंही कळत होतं आणि विविध विषयांवर आज आणि उद्याच्या बैठकीत चर्चा होईल। तो म्हणालाच होता थोड्या दिवसांनी आम्ही कॉक्रोच जनता पार्टीचं पुढचं उद्दिष्ट काय, आंदोलनं काय असतील या सगळ्या रणनीतीवर आम्ही चर्चा करू। त्याप्रमाणे आज आणि उद्या कॉक्रोच जनता पार्टीची छत्रपती संभाजीनगरच्या दिपकेच्या घरीच बैठक होते आहे
आणि पुढची आंदोलनं काय, संघटन विस्तार कसा करायचा, कुठले विषय आता हाताळायचे जे विद्यार्थ्यांशी निगडीत असतील, अशा प्रकारची चर्चा कदाचित होऊ शकते। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सीजेपीची बैठक होती आहे। या बैठकीसाठी देशभरातले जे अभिजित दिपके यांचे सहकारी येते याच निवासस्थानी पोहोचलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये शंकर सदन या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये रांका असतील किंवा सौरव दास असेल हे रात्रीच पोहोचलेले, तर इतर 25 सहकारी जवळपास रात्रीच छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांची आज बैठक होणार आहे। त्यासोबतच आज आणि उद्या 2 दिवस ही बैठक चालणार आहे। तर 11 वाजता अभिजित दिपके हे माध्यमांसमोर येऊन या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा केली जाणार आहे, कोणत्या मुद्द्यावरती ही बैठक होणार आहे या संदर्भात माहिती देतील। तर उद्या अधिकृत पत्रकार परिषद घेतल्या जाईल आणि ती पत्रकार परिषद घेऊन नेमकं सीजेपीचं समोरचं धोरण काय, जे संघटन आहे ते संघटन कसं वाढवायचं, ध्येय धोरण काय, आता येणाऱ्या काळात आंदोलनाबाबतीत काय पवित्रा घ्यायचा, या संपूर्णच गोष्टीवरती या ठिकाणी चर्चा होणार आहे। देशभरातील त्यांचे सहकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता नक्की बैठकीमध्ये पुढची दिशा कशी ठरते हे पाहावं लागणार आहे। केंद्रबिंदू संभाजीनगर झालेलं आहे सीजेपीचं आणि याच ठिकाणून आता सीजेपीचं पुढचं भवितव्य ठरणार आहे आणि त्यासाठी ही महत्त्वाची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाचे जे सहकारी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अजून देखील काही सहकारी येतील आणि या बैठकीला जवळपास 12 वाजता सुरुवात होईल आणि उद्या देखील ही बैठक चालणार आहे। त्यानंतर पक्षाचे ध्येय धोरण असतील, पक्षाचे म्हटल्यापेक्षा सीजेपीची जी पार्टी आहे त्या संदर्भात काय पुढचे नियोजन करायचंय, कुठे आंदोलन करायचंय, कुठल्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे, हे संपूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतर उद्या अधिकृत सीजेपीची काय भूमिका आहे हे पत्रकार परिषद घेऊन ते सांगणार आहेत। त्यामुळं आता नक्की सीजेपीचे पुढचा निर्णय काय असणार आहे, सीजेपीची पुढची दिशा कशी असणार आहे हे उद्या आपल्याला कळणार आहे। त्यासोबतच बैठकीमध्ये काय काय होतं हे देखील आपल्याला आज आणि उद्या पाहावं लागणार आहे। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर। नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आता मुंबईमध्ये जेनझींकडून लक्षवेधी बॅनरबाजी केली जाते। मी जेनझी आहे आणि मी दोघांच्याही बाजूने आहे असा मजकूर या बॅनरवर लिहिला गेलाय। तसंच मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि भारत सरकारचा सन्मान करतो। शिक्षणाचा मान आणि भारत सरकारचा सन्मान असे दोन्ही उल्लेख या बॅनरवर आहेत। मुंबईमध्ये ठिकठिकाणी जेनझींकडून ही पोस्टर्स लावली गेलेली आहेत। या बॅनरची जोरदार चर्चा रंगतीये। नाशिकमधील खड्ड्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली। नाशिकमधील महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची मुंबईमध्ये येत्या 7 ऑगस्टला महत्त्वाची बैठक होणार आहे। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आलेत। नाशिकमध्ये 7 तारखेला महापालिकेची सभा आयोजित करण्यात आली होती। ती सभा रद्द करून 8 ऑगस्टला नाशिक महापालिकेची सभा होणार आहे। त्यामुळे 7 तारखेला नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीत काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे।